आज होता सॅटर्डे. सो आम्ही कुठेतरी एक मिनी ट्रिपसाठी जाणार होतो. ते कुठे जातोय ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो सकाळच्या नाश्त्यासाठी रात्रीच ना 2 वाटी पोहे, 1 वाटी तांदूळ, उडीद डाळ असं ना भिजत घालून ठेवले होते. सो त्याच्यापासून मी काय बनवणार आहे सो पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. सो अशा प्रकारे ना पोहे मोठे मोठे ना मस्त भिजले होते आणि ते ना मिक्सरला ग्राइंड करून घेतले. अजिबात त्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही. बघा एकदम कन्सिस्टन्सी बघा त्या बॅटरची की कसं झाले. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आहे. तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये कसल्या भाज्या टाकायचे असले तर मी त्याच्यामध्ये टाकू शकता. येस, मी आज बनवते बीटरूट गाजर उत्तप्पा. त्यासाठी ना मी फक्त बॅटर रेडी करून घेतले थोडंसं मीठ टाकून. भाज्या सर्व ना मी बाजूला कट करून घेतल्यात. जर नाही खावंसं वाटलं अक्षितला तर नॉर्मली मी डोसा देऊ शकते. बघा अशा प्रकारे ना एकदम बॅटर सकट खूप छान झाला होता, एकदम टेस्टी. आणि वरून मी बीटरूट गाजर कोथिंबीर ज्या तुम्हाला भाज्या पाहिजे होत्या त्या तुम्ही वरून टाका आणि खूप छान झाला होता. अशा प्रकारे मी डोसा पण बनवून घेतला नॉर्मली जसा आपला डोसा असतो तो. आणि नॉर्मली आपली चटणी असते. मी आज शेंगदाण्याची चटणी बनवली होती. त्याच्यामुळे शेंगदाणे, भाजलेली चणा डाळ असते ती आणि नॉर्मल कोथिंबीर मिरची चवीप्रमाणे मीठ लिंबू बर्फ टाकला होता आणि थोडासा ना नावापुरता खोबरा टाकलेला. बघा अशा प्रकारे डोसा उत्तप्पा आणि चटणी असा आज भन्नाट सकाळचा नाश्ता होता. आणि आम्ही हा नाश्ता करून घेतला. अक्षितला डोसा बनवला होता कारण की तो उत्तप्पा त्याने खाल्ला नाही. त्यानंतर मी फटाफट असं आवरून घेतलं कारण की फटाफट आवरून घेते. अक्षितला स्कूलला जायचं होतं आणि लेट झालं होतं. जवळजवळ आम्हाला इथे 9 वाजले होते. आणि फटाफट असं आवरून घेते. आवरून झाल्यानंतर ना बेड सर्व क्लीन केलं. मी नंतर थोडाफार आराम केला. ही संध्याकाळची व्हिडिओ आहे. अक्षितला बाबांना सरप्राईज द्यायचं होतं. सो त्याने ना वरून म्हणजे मामाकडून ना सापशिडी घेऊन येते म्हणजे लुडो घेऊन आला होता आणि तो बाबांना सरप्राईज द्यायचा होता. आणि त्याचाच पोपट झाला की बाबाच नव्हते. सो संध्याकाळी आम्ही निघालो आणि त्याची एक्साइटमेंट एवढी होती की त्याला स्कूटरवर त्याला स्वतःहून एकट्याला बसायचं होतं. आणि थेट आम्ही जाऊन पोचलो मिनी ट्रिपसाठी. जस्ट 7 दिवस आम्ही घरात बसून काम करतो आणि एक दिवशी कुठेतरी बाहेर जायचा मूड होतो. त्याच्यासाठी आम्ही तलावपाळीला गेलो आणि तिकडे छोटंसं मंदिर तुम्ही बघितलं असेल. खूप छान नजारा होता तलावपाळी. तिकडे 5-7 मिनटं बसलो. खूप छान वाटलं. एक कुठेतरी बाहेर गेल्याचा जो आनंद असतो ना माझ्यासाठी तरी तो खूपच छान असतो. कारण की खूप वेळ घरात बसून बसून कंटाळा येतो. काहीतरी आठवड्यातून एकदा तरी माणसाने बाहेर फिरायला जावं. खूप छान वाटतं. त्यानंतर मग आम्ही तिकडून निघालो आणि मुलुंड स्टेशनला आलो. मुलुंड स्टेशनला ना एक डोसावाला आहे. खूप छान असा डोसा खाल्ला आम्ही. ते खाऊन ना असं वाटलं की पोट भरत होतं पण मन भरत नव्हतं. असं काय तो प्रकार आमच्यासोबत घडला. सो अशा प्रकारे तिकडे आम्ही डॉल्फिन पण घेतलं आणि थेट आम्ही घरी आलो. घरी थोडंफार जेवलो. पोट असं भरलं होतं पण थोडंफार जेवलो. नंतर मग असं आम्ही आवरून घेतलं. आणि केस अशी माझी झालीत ना आता की खूपच बघा कशी झाली. ती उद्या धुवायची आहे. त्यासाठी काय ना काय आपण भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.